मुका धाके वही होती अभिमुखा विजयसी जय निज सुखा तिनि लोकवाणी थी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रथम नवेला गजवदनु गौरी हराता नंदनु सकल गुरुवाराचा वंदनु मुस्तक वाहन मेला तुमचा अनुग्रह गणेशू जे जे आपले सोडसू ते सरस्वती पर्यसू बाळका हाती असो श्री गणेशाला आणि हृदयाच्या नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान वेळ वाक्य शब्दाने मला काही येत नाही, परंतु व्यसन नाही. आता तंबाखू खाल्ल्यावर पैलवान होते का असं म्हणतो नाही, परंतु व्यसन सोडतंय आपण असं येत काही नाही. तयाच्या महाव्यसन आमचे हेच निधिदान किंबहुना समाधान हो मिळेचे. प्रत्येक माणसाला व्यसन आहे. व्यसन जगाच्या बापाने केलं. राजा दशरथानं शिकारीचं व्यसन केलं. त्याला बी त्याच्या प्रायश्चित्ताने काय मिळायचं ते मिळालं. व्यसन पांडवांनी केलं डाव खेळणे, त्यांच्या प्रायश्चित्ताने त्यांनी मिळालं. व्यसन स्वतः कृष्णाच्या मुलांनी केलं. व्यसन दारूचं केलं, त्यांनीच मरावं लागलं आपल्या आपल्या हातानं. तसं व्यसन आम्हाला रामनामाचं आहे, परंतु येत नाही काय. असे असणारे कथेचा अनुसंधान असं आहे. ज्या वाईला आणि ताकदीच्या जोरावर काही सुद्धा वाटत नव्हतं, आणि जर वैरी समोरून आला कितीही बळवाना असला तरी असणारा त्या ताकदीच्या आणि विजयाच्या माळीवर आणि त्याला असणारा काहीच वाटत नव्हतं. शत्रू आणि तो असणारा पराजित होत होता. परंतु आता एवढं ज्ञान आलंय, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मनासी म्हणून हर्षिकेशी शरण मी तू झालो. कशी अवस्था असणारी वालीची झालेली आहे अंतकाळाला. आणि कुणालाही कळतंय मरणाच्या वेळी आल्यावर की या शिंदे कडूपणी गेले. किती माणूस कडू असू द्या लहानपणात, परंतु शेवटला गोड होतोय. आणि काही कडूच राहते असं काय नाही. अशी असणारी अवस्था आहे की आपण विजय माळा हे कंचनाय सुग्रीवाच्या लिंबुना वाल्याला दोन्ही बेटा झाला. त्यावेळेस वालीला सांगितलं की, आणि हे असणाऱ्या कश्यप ऋषीलाच का, कश्यप ऋषीला ही विजय माळ मला दिली होती. ही कश्यप ऋषीने इंद्राला दिली आणि इंद्राला असणारा वालीला दिली ही कश्यप माळ. आणि हिच्या जीवावर आजपर्यंत म्या आणि विजय जिंकलेला आहे. आणि आता असणारी ही माळ कुणाला देते अंगराला का, अशी असणारी अवस्था आहे. सुरिवा ही विजय माळा न्यागातील तुझ्या गळाय धुनावरची कलिकाळा भोगी सोहळा कपिला जाता. हे सुग्रीवा, आणि असणारी ही विजय माळ आणि मी असणारी तुझ्या गळ्यात घालीत आहे. आणि ह्या विजय माळीच्या जीवावर आणि तू असणारा सोहळा भोग विजय भोग. आणि सुग्रीव सुद्धा असणारा सामान्य नव्हता. आणि पुढे असणारा सुखासुखीच्या टायमाला बघा किती काळाचा तू असणारा सुग्रीव माहिती सांगतो. कुणाला बी नसता मेंबर होऊन सरपंच होऊन गाव हाकायचं नाही, त्याला माहिती पाहिजे. अशी असणारी अवस्था आहे. या 21 वर्गापर्यंत माहिती असणारा सुग्रीव आणि त्या वानराने सांगतोय खाली असणारं 60 पातळापर्यंत माहिती सुग्रीव असणारा सर्व काही त्या वानराने सांगतोय. असा असणारा सुग्रीव सुद्धा आणि सामान्य नव्हता, अशी अवस्था आहे. विजय माळेच्या प्राप्तीची रामाची सेवा तुझी कीर्ती नित्यानुवर्ती रामाचा. हे असणारं सुग्रीवा आणि तुझ्या असणाऱ्या आणि ह्या विजय माळीच्या जीवावर आता असणार तुम्ही माझ्याजवळ म्हणले येत असणार केंद्र त्याला असणार पुन्हा पुन्हा हे सुग्रीवा आणि ही माळ असणारी तुझ्या गळ्यात घालीत आहे. हिच्या जीवावर
तू या प्रभू रामचंद्राची सेवा आणि कर आणि हिच्यामुळे असणार तुला आणि प्रभू रामचंद्राची संगती घडल किंवा असणार विजय घडल अशी असणारी आमची अवस्था आहे. आईचे चांगल्या सुग्रीवासाय नमस्कार या श्रीरामाची रामस्मरणे भेटून देहाची भगतीची पावना. त्या मोटरसायकली काढून घ्या ना. झाडून काढायचे तुम्हाला जेवाय बसायचं आपल्याला तिथं पाया पडतो राव हात जोडतो आम्ही तरी तुम्ही ऐकत नाही. त्या कुणाच्या गाड्या आहेत ते काढून घ्या. ते झाडून घ्यायचे चित्र आलाय तिथं कुणाची तोंड तिकडे काढतायचं मग असं कान करा. सुग्रीवासे नमस्कार या श्रीरामाची रामस्मरणे भेटून देहाची भगतीची पावना. असं असणारं सर्व काही ज्ञान अंतकाळीच्या टायमाला सुग्रीवाला सांगितलेलं आहे आणि तो असणारा देहांत झालेला आहे. देह घराची कामिनी तिथं राहिली भुवनी मी तसे मसानी अगदी सगळे कला अशी असणारी आमची माळीने सांगिया प्राण ताराती दुःखी निभागलाय श्रीरामा पाठी एवढ्या जाण काया पाड सोय त्यावेळेस असणाऱ्या तारेनं शोक म्हणलेला आहे आणि त्या वारीनं आपला देह प्रायचा सोडलेला आहे आणि तारा आपल्या प्रभू रामचंद्रापाशी येऊन काय बोलतात. मैदानाच्या दुःखाचो पेना सहावे क्षण हात देखाव मी मागे न काही एको यावरच्या कबड जावे. हा हे प्रभू रामचंद्र आणि मला असणारं या वैद्य आहे आणि त्याच्या मी एक असणार मागत आहे मला द्यावं असं तारा व्यक्त केलेला आहे.